आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। कुख्यात माओवादी सोनू भूपती आता शरण आलाय। महाराष्ट्रातील माओवादी चळवळीला जबरदस्त दणका बसलाय। भूपतीचे 60 माओवादी साथीदार सुद्धा महाराष्ट्र पोलिसांना आता शरण आलेले। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश चुनारकर आपल्या सोबत आहेत। मला सांगा, आता या सगळ्या सोनू भूपतीवरती अनेक बक्षिसं सुद्धा लावली गेलेली होती। आत्मसमर्पणासाठी त्याच्यावरती बक्षीस लावलेलं गेलेलं होतं। मात्र आता तो स्वतः शरण आलेला आहे आणि आता त्याच्यासोबत 60 माओवादी सुद्धा शरण येतात। कसा फटका बसलेला आहे आणि आता यानंतरची पुढची कारवाई कशी असेल? गडचिरोली जिल्हा हा म्हटलं की नक्षलवाद म्हणून ओळखला जातं। मात्र यावेळी आपल्याला एक आनंदाची आणि सुखद बातमी पाहायला मिळत आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासमोर आज तब्बल 61 नक्षलवादी आज आत्मसमर्पण करणार आहे। यामध्ये कुख्यात ओळख असलेल्या विविध राज्यामध्ये 10 कोटीचं बक्षीस असलेला भूपती आज मुख्यमंत्र्यांच्या समोर आत्मसमर्पण करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या भूपतीचं विविध क्षेत्रामध्ये आणि नक्षल चळवळीला विविध चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका होती। मात्र आणि यांना पकडण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटला आव्हान होतं। मात्र शेवटी पोलिसाची रणनीती आणि नक्षल आणि माओवादी या दोन वेगवेगळ्या संघटनेमध्ये असलेले मतभेद काही 2-4 दिवसाआधीच प्रकाशित झाले होते त्यांच्या प्रसिद्धी पत्रकातून। आणि ते अखेर मतभेद इतके बाहेर आले की त्यांना आत्मसमर्पण करण्याची वेळ आली आणि ते महाराष्ट्र पोलीस म्हणजे गडचिरोली समोर आत्मसमर्पण होतात। तब्बल 61 लोक असल्याची माहिती आहे। 10 वाजता मुख्यमंत्री गडचिरोलीला पोहोचणार आहेत आणि त्यानंतरच समोरील कारवाई माहिती होईल। अद्याप तरी पोलीस विभागाने कुठलीच माहिती दिलेली नाही, फक्त आत्मसमर्पण होणार अशीच माहिती दिली आहे। मात्र एक खुशीची आणि आनंदाची गोष्ट आहे की देशामध्ये प्रकाश, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं माओवादी चळवळ थांबते तरी काय, या सगळ्या घटनांवरून हे तरी आता पाहावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।